चला रे, आवाज येतोय का बघा. चला, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सांगा, एकदा क्लिअर करा बर. यस, येतोय का आवाज. आज आपल्याला थोडंसं टॉपिकनुसार जायचं आहे. विद्यार्थ्यांचे मॅसेज भेटले आणि म्हणून आता आजपासून जी आपण सिरीज चालू केलेली आहे ते टॉपिकनुसार पुढे जाणार आहोत आपण. तुम्हाला सर्वांना माहीत असावं. आणि सुरुवात केली आहे सगळ्यात महत्त्वाचे जे घटक आहेत ते घटक म्हणजे समाजसुधारक. समाजसुधारकापासून सुरुवात केली आपण. चला, यस, ओके, येतोय आवाज सगळ्यांना. आणि समाजसुधारक घेतोय आता. प्रारंभीचे खरं तर आज टायटलमध्येच टाकणार होतो पण माझ्याकडून ते विसरलं. प्रारंभीचे समाजसुधारक घ्यायचेत आपल्याला. प्रारंभीचे म्हणजेच कोण, त्याच्यामध्ये एक 2-3 पुरुष समाजसुधारक आणि 2-3 महिला समाजसुधारक असे जवळपास एक 6 समाजसुधारक घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील लगेचच्या लगेच. मी टेलिग्रामला पण टाकून टाकेल सगळं. हँड रिटन थोड्याशा शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत काही समाजसुधारकांच्या, जे आपल्याकडे बऱ्यापैकी चांगल्या आहेत. थोडक्यात माहिती जेवढी देण्याचा प्रयत्न केला तेवढा देऊ. चला, पहिल्या क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. चला, नंबर 1चा क्वेश्चन आहे जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल. बघा काय क्वेश्चन आहे ते बघू आपण. काय म्हणताय, जगन्नाथ शंकर सेठ यांचे बाबत काय खरे आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या बाबत काय खरं आहे आणि काय खरं नाही असं त्यांनी एकंदरीत सांगितलं. बघा, त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचे सावकार होते. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचे सावकार होते. इसवी सन 1800 मध्ये त्यांची संपत्ती 18 लाखापेक्षा जास्त होती. विचार करा, 1900 नाही बोलत मी, इसवी सन 1800 म्हणतोय. इसवी सन 1800 मध्ये त्यांची संपत्ती किती, 18 लाखापेक्षा जास्त होती. नानांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1824 मध्ये केली होती. हा एक क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर दुसरा काय दिला घटक मध्ये बघा, स्टुडंट लिटररी सोसायटी या संस्थेतील बाहुदाजी लाड व वीणा मंडलिक यांना त्यांनी सहकार्य केले. त्याच्यानंतर क्वेश्चन तुम्ही उत्तर पण देत चला लगेच खाली. आणि मुंबईत त्यांनी डेव्हिड ससून ग्रंथालयाची स्थापना केली. ह्या सगळ्या गोष्टी नानांशी रिलेटेड आहेत. नानांनी हे सगळं काम कधी कधी केलंय काय याच्या संदर्भात आपण बघू. बघा, त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं होतं ना, तर याच्यातलं काय काय खरं आणि काय खोटं आहे याच्यावर चर्चा. तुम्ही काही प्रश्न टाकत नाहीत, कमेंट्स. चला, कमेंट द्या, उत्तर करा. बरं, चला, एवढं मी सांगतो आता. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, अ क ड याचं उत्तर आहे. मग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे. आता हे जे आहे ना, पर्याय क्रमांक ब का चुकीचं आहे, तर इथं 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे ना ती 1822 मध्ये स्थापन झालेली आहे. नानांनी स्थापन केलेली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1852 मध्ये स्थापन झालेली, 22 मध्ये स्थापन झाली होती. हे अगदी बरोबर आहे. असं आहे का, तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. नाना म्हणलं की नानांचा जन्म 1803 ते 1865 हा कालखंड तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि आपण पाठीमागच्या पहिल्या दिवशी घेतलं होतं. यांना आपण मुंबईचे शिल्पकार किंवा मग मुंबईचा अनाभिषिक्त सम्राट म्हणतो, जे आचार्य यात्रेंनी आपल्याकडं नाव दिलंय की त्यांना मुंबईचा अनाभिषिक्त सम्राट म्हणतात. आता त्याच्यामध्ये पण 2 भाग आहेत. आपली चर्चा याच्यावर झाली होती की अनाभिषिक्त सम्राट म्हणत असताना 1885 ते जवळपास म्हणजे 1885 पासून 1915 पर्यंत फिरोजशाह मेहतांना पण अनाभिषिक्त सम्राट म्हणतो. आणि 1800 जवळपास 65 पर्यंतचा जो काही कालखंड आहे तो कालखंड म्हणजे मग नानांना म्हणायचं. हा नानांचा बघा. आता नानांचं जे मूळ आडनाव होतं बघा, नानांचं मूळ आडनाव जे आहे तर यांचं मूळ आडनाव होतं काय, मुरकुटे. हे लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याकडे PYQ आहे. नानांचं जे मूळ आडनाव होतं ना याच्यावर आपल्याकडे PYQ पडलेला आहे. नानांचं मूळ आडनाव काय होतं, मुरकुटे होतं. आणि नानांचे वडील हे अतिशय गर्भश्रीमंत होते बरं का, गर्भश्रीमंत आहेत. आणि हे कोण आहेत तर यांनी हे देवज्ञ ब्राह्मण आहेत असं सांगितलंय. देवज्ञ ब्राह्मण
कुटुंबाकडून ते देवज्ञ ब्राह्मण किंवा त्याला आपल्याकडे आपण सोनार असं म्हणतो, आणि यांच्याकडे आधीच भरपूर गडगंज काय होती, संपत्ती होती. यांचे वडील जवहिऱ्याचे व्यापारी होते. बघा वडील जे आहेत ना यांचे, बघा यांचे वडील, आपण आधी काउंटर अटॅक क्वेश्चन वर करू आपल्या. यांचे वडील जे आहेत ना जवहिऱ्याचे व्यापारी होते, जवहिऱ्याचे व्यापारी. यांचे वडील जवहिऱ्याचे व्यापारी असल्यामुळं मग साहजिकच आहे यांच्याकडे संपत्ती भरपूर होती. त्याच्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 ला झाली. आता मी सांगणार नाही, ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जी आहे ही 1800 कितीची आहे, 22ची आहे. लक्षात आला असेल तुम्हाला. 1822 या सोसायटीच्या अंतर्गत त्यांनी 1824 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल काढले. माहिती आहे का नानांनी? 1800 किती मध्ये एल्फिन्स्टन स्कूल काढलं, 1824 मध्ये. त्याच्यानंतर 1834 मध्ये नानांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना केली. बघा नानांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय काढलंय. कधी काढलंय नानांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय? तर ते काढलंय 1800 कितीला काढलंय, 34 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय काढलंय. त्याच्यानंतर 1845 मध्ये नानांचं ग्रँट मेडिकल कॉलेज आहे, ग्रँट मेडिकल कॉलेज. हे ग्रँट मेडिकल कॉलेज 1800 कितीला काढलंय, 45 ला काढलं. आणि मराठीतून शिक्षण दिले 1861 पासून. बघा याच्यात मराठीतून 1861 पासून काय सुरू झालं, शिक्षण. आणि याच्यातलेच पहिले विद्यार्थी आहेत भाऊदाजी लाड, हे लक्षात असलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर 1855 मध्ये त्यांनी काय काढलं होतं, तर मुंबई येथे विधी महाविद्यालयाची स्थापना केली आहे. मुंबईत बघा विधी महाविद्यालय, मुंबईमध्ये विधी महाविद्यालय. व आता जे आपण म्हणलं होतं काय, ससून ग्रंथालय. बघा 1855 ला मुंबईत विधी महाविद्यालय व ससून ग्रंथालयाची निर्मिती. बरं का, ससून ग्रंथालयाची निर्मिती त्यांनी कधी केली आहे, तर 1855 मध्ये त्यांनी ते काम केलेलं होतं. 1857 मध्ये जे जे आर्ट स्कूलची स्थापना आहे. जे जे आर्ट स्कूल, जे आज सगळ्यात मोठं स्कूल म्हणून ओळखलं जाते फिल्म इंडस्ट्री मधलं, जे जे आर्ट स्कूलची स्थापना 1800 कितीची आहे, त्यांची 57ची आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित आहे 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशन संघटना काढली होती. ही महाराष्ट्रातली किंवा भारतातली, सॉरी काय म्हणतो आपण या संघटनेला, काय म्हणतो आपण, भारतातील पहिली राजकीय संघटना. ही भारतातील कसली संघटना, राजकीय संघटना म्हणून या संघटनेची ओळख आहे. कोणत्या, बॉम्बे असोसिएशनची. त्याच्यानंतर 1861 मध्ये नाना मुंबई विधिमंडळावर जाण्याचा, मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य. बघा मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य झाले. ते कायदेमंडळाचे पहिले काय सदस्य झाले होते. हे एवढं सगळं काम कुणाचं काम आहे, बऱ्यापैकी शैक्षणिक कामामध्ये नानांचा हात तर कोणी धरू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे मॉरिशियस वरून ऊसाचं बेणं आणणे, किंवा त्याच्यानंतर आपल्या इकडं काय म्हणतो ते कोणतं म्हणतो आपण त्याला, भायखळ्याला राणीची बाग तयार करणे. काही राणी बाग जी होती ही नानांनीच तयार केली. त्याच्यानंतर मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक काय बांधले, तलाव, अनेक तलावाची निर्मिती नानांनी केली होती. त्याच्यानंतर मराठी नाटकासाठी थिएटर उभा केलं होतं त्यांनी. मराठी नाटकासाठी स्वतःच्या घरामध्ये त्यांनी काय केलं होतं, थिएटर स्थापन केलं होतं. त्याच्यात विष्णुदास भावे यांचे अनेक प्रयोग चालायचे. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन काढलं होतं नानांनी. बघा बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, ज्याच्या मार्फत काय जलवाहतूक करता यावी, हा बराच नानांचा उल्लेख होता. याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. लक्षात आलं? हे सगळं काम कुणाचं काम चालू आहे, तर हे सगळं काम नानांचं काम होतं. नाना जगन्नाथ शंकर सेठ याच्या संदर्भातली आपण माहिती बघत आहोत. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही पोरांनो. व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन बघा, अनालिसिस करा. एक समाज सुधारक धरून जर असं केलो ना आपण तर काहीच राहणार नाहीये. चला दुसरं काय सांगितलंय, एकेश्वर निष्ठेची कैफियत या निबंधाद्वारे ख्रिश्चनाचे अनुकरण करून आराधना करणाऱ्यांचा, बघा इथं काय, आराधना करणाऱ्यांचा हा एक पंथ आहे, हा गैरसमज असल्याचं डॅश डॅश यांनी दाखवून दिले. हे तर उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. चला बघा बरं,
काय काय सांगितलं, एकेश्वर निष्ठ्याची कैफियत. आता ही एकेश्वर निष्ठ्याची कैफियत जी आहे ना, एकेश्वर निष्ठ्याची कैफियत कोण मांडली, किंवा मग ते ख्रिश्चनाचं अनुकरण करून आराधना करणाऱ्यांचा एक पंथ आहे हा जो काही गैरसमज होता. बरोबर आहे गायत्री मॅडम, अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेने एकेश्वर निष्ठ्याची कैफियत हा निबंध लिहिला होता. आता हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल. आपल्या इकडं प्रार्थना समाज नावाचा एक समाज स्थापन झाला, आणि हा जो प्रार्थना समाज स्थापन झालता ना, या प्रार्थना समाजामध्ये काय सांगता येईल, प्रार्थना समाजाची स्थापना झाली कितीला, 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला. कुठं, मुंबईमध्ये. मुंबईमध्ये स्थापन झाला. आणि या समाजाचे जे संस्थापक होते ते संस्थापक आहेत कोण, आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर याचे कोण आहेत, संस्थापक आहेत. याच्यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न टाकलाय की याचे सदस्य कोण आहेत. याच्या सदस्यावर लईदा प्रश्न विचारले बघा. नाम जोशी याचे सदस्य आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नाम जोशी आहेत. त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले आहेत. त्याच्यानंतर दुसरं अजून कोण आहे, महर्षी वीरा शिंदे आहेत. महर्षी वीरा शिंदे आहेत. न्यायमूर्ती रानडे आहेत. त्याच्यानंतर वामन आबाजी मोडक आहेत. बघा हे सगळे लोक, वामन आबाजी मोडक हे सदस्य होते. त्याच्यानंतर बाहू महाजन आहेत. बाहू महाजन याचे सदस्य होते. त्याच्यानंतर दुसरा अजून कोण, महिला आहेत, पंडिता रमाबाई याचे सदस्य होत्या. सरस्वतीबाई जोशी यांच्या सदस्य आहेत. सरस्वतीबाई जोशी म्हणजे गवा जोशींच्या पत्नी. त्याच्यानंतर न्यायमूर्ती चांदावारकर याचे सदस्य होते. चांदावारकर या समाजाचा प्रसार प्रचार जो झाला तो प्रसार करणारं वर्तमानपत्र कोणतं होतं, सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिकेतून यांचा प्रसार प्रचार झाला होता. हे सगळं प्रार्थना समाजाच्या मार्फत चालू होतं. आणि हे सगळं चालू असताना मग एकेश्वर निष्ठ्याची कैफियत हा एकंदरीत निबंध कोणी लिहिला, तर हा निबंध लिहिला न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. गोपाळकृष्ण गोखले यांनी याच समाजाच्या मार्फत 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. बघा, भारत सेवक समाजाची काय केली, स्थापना केली. भारत सेवक समाजाची स्थापना उद्देश काय होता, देश सेवेसाठी चांगली तरुण तयार करणे. देश सेवेसाठी चांगली तरुण, किंवा त्याला आपल्याला काय म्हणता येईल, निस्वार्थी तरुण. निस्वार्थी तरुणांची फळी उभारणे. निस्वार्थी तरुणांची फळी उभारणे हा त्यांचा उद्देश होता. कुणाचा, भारत सेवक समाज. हा कोण काढला होता, भारत सेवक समाजाची स्थापना 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. हे नामजे जोशी आहेत. नाम जोशी यांनी याच समाजामार्फत 1911 ला आपल्या इकडं संघटना काढली. कोणती, सोशल सर्व्हिस लीग. बघा, सोशल सर्व्हिस लीग ही कशासाठी केलं होतं, कामगाराच्या समस्या सोडवण्यासाठी. कामगारांच्या समस्या सोडवणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. कामगारांच्या समस्या सोडवणे, सोशल सर्व्हिस लीग. आणि हे तिन्ही गोलमेजला उपस्थित होते. लक्षात ठेवा, तिन्ही गोलमेजला उपस्थित होते. उपस्थित असलेले व्यक्ती आहेत वामन आबाजी मोडक, हे प्रार्थना समाजाचे व्यक्ती आहेत. यांनी यशुचरित्र, लक्षात ठेवा, यशुचरित्र, गोपीचंद चरित्र हे गावोगाव प्रसार केला. याचा गावोगाव काय केला, प्रसार करण्याचं काम वामन आबाजी मोडक यांनी केलं होतं. हे सगळे प्रार्थना समाजाशी रिलेटेड असलेले व्यक्ती आहेत पूर्ण. चला यस, चला बघा पुढच्या क्वेश्चन कडे जायचं आता आपल्याला. खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा असं त्यांनी सांगितलंय. बघा, खालील विवरणावरून काय म्हणतात, व्यक्तिरेखा ओळखा असं सांगितलंय. एकच मिनिट, एक लिंक टाकायची राहिली तेवढं टाकून देतो, तुम्ही तोपर्यंत क्वेश्चन सोडवा. चला
बघा खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा सांगितलंय. चला जगन्नाथ नाम म्हणतात ना, का नाही म्हणत? अतिशय सोपा क्वेश्चन आहे तो. चला बघा, यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बावधन येथे झाला. चला अगदी बरोबर आहे. यस, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर ज्यांनी दिलंय त्यांचं अगदी बरोबर आहे. बघा काय काय म्हणतंय, खालील विवरणावरून व्यक्तिरेखा ओळखा. यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बावधन येथे झाला. कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांच्या सोबत त्यांनी शिक्षण घेतले होते. हे लक्षात ठेवा. कृष्णा शास्त्री चिपळूणकर, हे कृष्णा शास्त्री चिपळूणकर म्हणजे कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील आहेत. विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील कृष्णा शास्त्री चिपळूणकर, ज्यांचं एक मासिक होतं, वर्तमानपत्र होतं, ज्याचं नाव आहे विचार लहरी. सगळ्यात जास्त प्रश्न आहे. त्यांच्या वर्तमानपत्रात न्यायमूर्ती रानडे, मामा परमानंद यांनी काम केलं आहे. सनातन्यांनी स्थापन केलेल्या सभेस विरोध म्हणून त्यांनी हिंदू धर्म व्यवस्थापक ही सभा काय केली? स्थापन केली. असे व्यक्ती कोण आहेत? तर याचं उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे आता विष्णू शास्त्री. बरोबर आहे पवन. चल बघा, विष्णू शास्त्री पंडित याचं उत्तर आहे आता. विष्णू शास्त्री पंडितांचं खरंच मोठं काम होतं का? तर खूप मोठं काम आहे विष्णू शास्त्री पंडितांचं. बघा आता विष्णू शास्त्री पंडित कधी आहेत? तर या 1827 पासून 1876 असा कालखंड आहे विष्णू शास्त्री पंडितांचा. 1827 ते 1876 बावधन सातारा त्यांचा जन्म आहे. यांचं ओळख किंवा यांचं पूर्ण नाव काय? तर विष्णू शास्त्री किंवा विष्णू परशुराम शास्त्री असं नाव आहे यांचं. विष्णू परशुराम शास्त्री पंडित हे यांचं पूर्ण नाव आहे. विष्णू परशुराम शास्त्री पंडित. यांची ओळख काय? तर यांना बरेच जण काय म्हणतात? तर महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणतो आपण यांना. बघा यांना काय म्हणतात? महाराष्ट्राचे विद्यासागर असं म्हणतात. आता महाराष्ट्राचे विद्यासागर का म्हणायचं? तर आपल्या इकडं पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत हे कुठले आहेत? तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर वेस्ट बेंगॉल मधले आहेत. आणि इथं त्यांनी एक विधवा विवाह नावाचा ग्रंथ लिहिला होता. विधवा विवाह नावाचा त्यांचा काय होता? ग्रंथ. आणि हा जो विधवा विवाह ग्रंथ आहे, हा विधवा विवाह ग्रंथ यांनी मराठीत लिहिला. आणि म्हणून यांना काय म्हणता येईल आपल्याला? तर महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणतात. यांनी 1862 मध्ये ना एक वर्तमानपत्र काढलं होतं. त्या वर्तमानपत्राचं नाव आहे हिंदू प्रकाश. या हिंदू प्रकाशचे ते मुख्य संपादक होते बरं का, लक्षात ठेवा. हिंदू प्रकाशचे ते मुख्य संपादक आहेत. आणि त्याच्यामध्ये जर मराठीचे जर संपादक जर आपण बघितलं तर मराठीचे संपादक होते जनार्दन गाडगीळ. नोट करून ठेवा, नोट करके रखो, ये लई महत्वाचा पॉइंट आहे. जनार्दन गाडगीळ मराठीचे संपादक. तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर 1865 मध्ये यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना करून महाराष्ट्रात 1869 ला पहिला विधवा विवाह लावला. बघा पहिला विधवा विवाह लावला. पहिला विधवा विवाह लावण्याचं काम यांनी केलेलं होतं. लक्षात आलं का? त्याच्यानंतर यांनी स्वतः पण एक विधवा विवाह केलाय. मग आता काय झाले? यांची पत्नी काय झाली? निधन झाली. आणि त्याच्यानंतर कुसाबाई यांच्याशी विवाह केला. कुसाबाई यांच्याशी विवाह. या विधवा आहेत 1800 किती मध्ये? 74 विधवा होत्या. विधवा सोबत यांनी काय केलाय? विवाह केलाय. जसं आपल्याकडे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलं होतं तेच काम यांनी केलेलं आहे. यांच्यानंतर भरपूर यांचे पुस्तकं आहेत. भरपूर पुस्तकं आहेत. हिंदुस्थानाचा इतिहास लिहिला यांनी. तुकाराम बाबाची गाथा, असे भरपूर पुस्तकं विष्णू शास्त्री पंडितांशी संबंधित आहेत. सगळ्यात महत्त्वाचे इथले जे 2-3 पॉइंट तुम्हाला दिलेत, हे पॉइंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत वागांनो. ह्याला व्यवस्थित नोट करून घ्या, म्हणजे ते तुम्हाला खूप महत्त्वाचे होतील. लक्षात आलं? आता इकडं आपला लोकहितवादी ग.बा. जोशी
यांच्याकडे लगेच पुढचा क्वेश्चन घेऊन जायचा आहे, ते घेणार आहोत आपण. एक एक क्वेश्चन एक एक समाज सुधारकावर घेतलाय आपण. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे पुढच्या पिढीतले समाज सुधारक आहेत. यदा कदाचित उद्या त्यांच्यावर प्रश्न येऊ शकेल. ठीक आहे, चला बघू आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे. स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा, स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणाचे आहे असं एकंदरीत सांगितलंय. बघू आपण स्मृतिचित्र. बघा चला कोण कोण आहेत. स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणाचे आहे? स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कोणाचे आहे? दिले का उत्तर? चला बघा, रखमाबाई सावे यांच्या संदर्भात भरपूर माहिती बघितली आपण. पहिलं लेक्चर काढून बघा. रखमाबाई सावे किंवा रखमाबाई राऊत यांच्या बरोबर झालंय आपलं. बघा आपण चालू केलेलं पहिलं लेक्चर. लिंक असेल तर बघा काढून. तेच तेच नको मुठभर गुगऱ्यान रातभर मचमच. म्हणून मग आता तेच नाही डबल सांगणार मी. डबल समाज सुधारक आला की पाठीमागचे लेक्चर बघून घ्या. या सरस्वतीबाई जोशी म्हणजे कोण आहेत? गवा जोशींच्या पत्नी आहेत. गवा जोशींच्या कोण पत्नी आहेत? यांची संघटना होती आपण बघितलेली कोणती? स्त्री विचारवती. स्त्री विचारवती नावाची संघटना यांची. यांच्या या संघटनेच्या मार्फतच आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकवाचे कार्यक्रम हळदी कुंकवाचे कार्यक्रम यांनी काय केले होते? सुरू केले होते. हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू केले होते. कोणत्या संघटनेच्या मार्फत? स्त्री विचारवती संघटनेच्या मार्फत. चला ज्यांचं ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक किती आले? 3 आले, त्यांचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 ज्यांचं उत्तर आहे ते अगदी बरोबर आहेत. लक्ष्मीबाई टिळक हे याचं उत्तर आहे. आता जायचंय आपला लक्ष्मीबाई टिळकांकडं. लक्ष्मीबाई टिळक 1868 ते 1936 असा लक्ष्मीबाई टिळकांचा प्रवास आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचा जन्म कुठं झाला होता? तर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात. बघा नाशिक जिल्ह्यामध्ये जलालपूर नावाचं ठिकाण आहे. जलालपूर येथे यांचा जन्म झालेला होता. यांचे वडील जे आहेत ना, यांच्या वडिलांचं नाव आहे नारायण गोखले. यांचे वडील कोण आहेत? नारायण गोखले आहेत. आणि यांचे पती कोण आहेत? तर कोण म्हणता येईल आपल्याला त्यांच्या पतीचं नाव काय? नाव टिळक. नाव टिळक यांचे पती आहेत. नाव टिळक म्हणजे कोण? नारायण वामन टिळक. ज्यांचं पुस्तक आहे एक लिहिलेलं. यांचं पुस्तक आहे कोणतं पुस्तक आहे? ख्रिस्तायान. लक्षात ठेवा ख्रिस्तायान. नाव टिळक ज्यांनी काय कोणता धर्म स्वीकारला होता? ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. लक्षात ठेवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. कोण? नाव टिळक यांनी. आणि यांचं काय आहे पुस्तकाचं नाव? काय? ख्रिस्तायान असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. ते कधी स्वीकारला होता? यांनी हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता 1895 मध्ये. तर पोरांनो अडचण अशी झालती ना, जेव्हा लक्ष्मीबाई टिळक या हिंदू होत्या आणि त्यांचे वडील त्यांचे पती ख्रिश्चन होते, तेव्हा त्यांच्यासमोर असा खूप मोठा पेच प्रसंग तयार झाला होता की आपण आता काय करायचं? महिला यांना बोलवत नव्हत्या किंवा मग आपल्याकडे गाव पातळीवर सुवासीन म्हणून मग ते ओटी भरणं असेल किंवा कुठं कुठं काही कार्यक्रमाला तिथं बोलवायचं नाही. कुठं जेवण करायला यांना बोलवलं जात नव्हतं. यांच्या घरावर बहिष्कार टाकला. आणि शेवटी कंटाळून ना पुन्हा 1900 मध्ये बघा, इसवी सन किती मध्ये? 1900 मध्ये लक्ष्मीबाईंनी पण ख्रिश्चन धर्म स्वीकारला. लक्ष्मीबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि लक्ष्मीबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारून पुन्हा मग त्या थांबल्या नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय झालं? 1919 मध्ये यांचं निधन आहे का? 1919 मध्ये यांचं काय झालं? निधन झाल्यावर ख्रिस्तायान अपूर्ण होते. ख्रिस्तान अपूर्ण होते ते लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले. ते लक्ष्मीबाईंनी काय केले? पूर्ण केले. लक्ष्मीबाईंनी ते काय केले? पूर्ण केले. त्याच्यानंतर यांचं जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र जे आता आपण वर ज्याच्यावर क्वेश्चन विचारलाय ते आत्मचरित्र म्हणजे काय? स्मृती काय? चित्र. स्मृती चित्रे हे जे आत्मचरित्र आहे त्यांचं, या आत्मचरित्रामध्ये त्यांनी काय केलंय तर ब्राह्मण स्त्रियांचं शोषण. बघा ब्राह्मण स्त्रियांचं काय? शोषण. ब्राह्मण स्त्रियांचं शोषण. त्याच्यानंतर देवधर्म आणि कर्मकांड. देवधर्म आणि कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकलाय. या पुस्तकातून काय केलंय त्यांनी? बघा काय काय सांगितलंय. स्मृतिचित्र हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ब्राह्मण स्त्रियांचं काय? शोषण.
देवधर्म आणि कर्मकांड यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. ग.वा. जोशी यांनी 1872 मध्ये स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना केली का? बघा ग.वा. जोशींचं ते काम होतं का? ग.वा. जोशींनी ते काम केलंय का? तर ते बघायचंय आता आपल्याला, खरंच केलंय का, काय काय केलंय बघू आपण. बघा प्रश्न क्रमांक 5 सुरू आहे, तुम्ही उत्तर देत चला. ग.वा. जोशींनी स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना केली का? चला जय शिवराय, चला नामदेवजी, चलो काही हरकत नाही. चला बघा काय म्हणतायत. ग.वा. जोशी यांनी 1872 मध्ये स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती का? तर बघू आपण, तुम्ही उत्तर द्या मला. चला कमेंट करा. इनॅक्टिव्ह लेकरं जावा बाजूला, थांबू नका. ठीक आहे, ज्यांना उत्तर द्यायचं नाही त्यांनी कमेंट मधून बघू नका, वेळ घालू नका, तुमचा बाकीचा अभ्यास करा. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी 5 जरी राहिले तर काय हरकत नाही. सार्वजनिक सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीम परांजपे, नची केळकर, लोकहितवादी इत्यादी सार्वजनिक म्हणजे सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद भूषवलं आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा ग.वा. जोशी लॉर्ड ल्युटनच्या दिल्ली दरबाराला उपस्थित होते म्हणून लॉर्ड ल्युटनने पास केलेल्या वृत्तपत्राच्या कायद्याचं त्यांनी समर्थन केलं होतं का? तर असे अचूक त्याने सांगितलं. आता वरून तुम्हाला अचूक विधान निवडा असं सांगितलंय. आता हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल की ग.वा. जोशींनी सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय केलं होतं, स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना केली आहे का? केली आहे. कितीला केली? 1872 ला. आणि हे करून याच्या मार्फत मग काय साबणे, त्याच्यानंतर छत्र्या, त्याच्यानंतर मेणबत्त्या, हे जे होतं ना हे सगळं बराच काय केलं त्याने, स्वदेशी साहित्य, बघा स्वदेशी साहित्याची काय केली त्याने, निर्मिती केली होती. तुम्हाला माहित आहे का? राज्यसेवेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? महात्मा गांधींच्या अगोदर, लक्षात ठेवा, महात्मा गांधींच्या अगोदर, लक्षात आलं का? महात्मा गांधींच्या अगोदर स्वदेशीचा प्रसार करणारे, स्वदेशीचा प्रसार करणारे हे व्यक्ती होते. लक्षात आलं का? गांधीजींच्याही अगोदर स्वदेशीचा प्रचार करणारे हे व्यक्ती आहेत. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. 1828 मध्ये यांचा जन्म आहे, 1880 मध्ये यांचं काय निधन आहे ग.वा. जोशींचं. बराच जणाला पूर्ण नाव माहित आहे, गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपल्याकडे सगळेजण काय म्हणतो आपण, सार्वजनिक काका. सगळेजण आपण यांना काय म्हणतो, सार्वजनिक काका म्हणतो. यांची एक सभा पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कोणती सभा? सार्वजनिक सभा. जी सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 मध्ये स्थापन झाले. तुम्ही दिलो का उत्तर सगळ्यांनी? किती दिले? पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे. सगळ्यांचं चुकलं की तुमचं उत्तर. याचं उत्तर काय माहित आहे का? फक्त अ आणि ब आहे. अचूक म्हणलंय, बरोबर उत्तर शोधा. त्यांनी कुणाचं समर्थन केलं नाहीये, तर ग.वा. जोशीचं ते समर्थन कसं करतील? ग.वा. जोशींचं ते समर्थन करणार नाहीयेत. ग.वा. जोशींचं त्यांनी समर्थन केलं नाहीये. ग.वा. जोशींनी लॉर्ड ल्युटनचं समर्थन न करता लॉर्ड ल्युटनच्या विरोधात ग.वा. जोशींनी एकंदरीत एक परिषद घेतली होती. आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी काय केलं होतं बघा, इथं बघू आपण. ग.वा. जोशींनी काय केलं, या लॉर्ड ल्युटनने केलेला जो काही कायदा आहे, या कायद्याच्या विरोधामध्ये 29 मार्च 1878 रोजी, बघा 1878 रोजी ग.वा. जोशींनी काय केलं होतं, हिंदू प्रकाशचे संपादक, लक्षात ठेवा बघा, हिंदू प्रकाशचे संपादक, या काळात हिंदू प्रकाशचे संपादक जे होते जनार्दन, बघा जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली, बघा यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवली. अध्यक्षतेखाली काय सभा भरवून कोणत्या, या कायद्याचा, बघा या कायद्याचा काय केलता, निषेध केला. या कायद्याचा निषेध केला. या कायद्याचा निषेध केलाय त्यांनी. कधी केलाय निषेध, तर 29 मार्च 1878 ला त्यांनी या कायद्याचा काय केलाय, निषेध केला. का निषेध केला, तर हा कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, भारतीय वर्तमानपत्रावर बंधन लादणारा कायदा होता, जेणेकरून भारतीयांचं तोंड दाबलं गेईल, असं एकंदरीत त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर
या ज्या सार्वजनिक सभा आहेत ना, आता सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद कोण कोण भूषवलंय अजून, तर सार्वजनिक सभेच्या अध्यक्षामध्ये शिम परांजपे, नची केळकर लोकहितवादी आहेत. त्याच्यानंतर अजून कृष्णाजी, बघा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर पण होते, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी भूषवलंय. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी काही दिवस अध्यक्षपद भूषवलंय. पुन्हा न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवलंय. 1895 मध्ये, लक्षात ठेवा 1895 मध्ये रानडे सभेतून बाहेर पडले. रानडे सभेतून काय पडले, बाहेर पडले. आणि सभेतून बाहेर पडले. लोकमान्य टिळकांचा काय झाला मध्ये प्रवेश झाला. टिळकांचा प्रवेश म्हणजे टिळक आधीच होते पण टिळक निवडणूक जिंकले, म्हणजे टिळकांनी काय केली, निवडणूक जिंकली टिळकांनी आणि सगळी सार्वजनिक सभा त्यांच्या हातात आली. 1897 मध्ये, लक्षात ठेवा 1897 मध्ये सार्वजनिक सभेची मान्यता इंग्रजांनी रद्द केली. सार्वजनिक सभेची मान्यता इंग्रजांनी रद्द केली. रद्द का केली, तर टिळकांनी सांगितलं होतं कर भरायचा नाही, टिळकांनी कर भरू नका असं सांगितलं होतं या सभेच्या मार्फत. म्हणून इंग्रजांनी ही सभा 1897 मध्ये काय केली, रद्द. सभेचं खूप मोठं काम होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, वाई, सातारा, कोल्हापूर या बाजूला वेगवेगळ्या ब्रँच या सभेनं काढले होते आणि याच्यामध्ये ग.वा. जोशी यांचं खूप मोठं योगदान होतं असं आपल्याला सांगता येईल. हे ग.वा. जोशी संदर्भात आणि त्यांच्या सार्वजनिक सभेच्या संदर्भातला भाग आहे. हे सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद कोण कोण भूषवलंय बघा. हे पहिल्या पिढीतला क्रांतिकारकांचा वर्ग आहे. शिम परांजपे काळकर्ते, काकासाहेब खाडेलकर ज्यांना आपण नेपाळ प्रकरण म्हणतो, नची केळकर ज्यांनी लोकमान्य टिळकांना खूप मदत केली आहे. नंतर हा व्यक्ती नची केळकर, नारायण चिंतामणराव केळकर हे कोणत्या पक्षात काम करतायत, स्वराज्य पक्षामध्ये होते, ज्याची स्थापना 1 जानेवारी 1900 कितीची आहे, 23 चे स्वराज्य पक्षामध्ये ते. नंतरच्या कालखंडात त्यांनी काय मारले, एंट्री मारलेली आहे, हे आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, चलो पुढे जायचंय. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण आता. बघा, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि ही सगळी काळजीपूर्वक वाचून तुम्ही बरोबर उत्तर द्या. चला बघा, कुणाच्या संदर्भात माहिती आता ही लोकहितवादी यांच्या संदर्भात माहिती दिली आहे. काय काय लोकहितवादी यांचं मत बघू आपण. बघा काय काय विचारलं त्यांनी. खालील काळजीपूर्वक वाचा म्हणताय, खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा, पर्यायी उत्तर दिलेत त्याच्यात. लोकहितवादी यांनी 1882 मध्ये लोकहितवादीच नावाचं मासिक चालू केलं होतं का. बघा लोकहितवादी, बघा पोरांनो हे प्रश्न ना तुमच्यासाठी यदा कदाचित नवीन असावे मला असं वाटतंय, म्हणून हे प्रश्न खूप सुंदर आणि खूप चांगले आहेत. जास्तीत जास्त पोरांपर्यंत शेअर करा किंवा मग हे व्यवस्थित बघा. आणि आता हे आपलं पुढचं नियोजन आहे, येणाऱ्या कंबाईन मधले आपले प्रश्न जाणार नाहीत याची आपण काळजी घेऊ. बघा काय चालू आहे. लोकहितवादी यांनी 1882 मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मूकनायक या वर्तमानपत्रातून लोकहितवादींची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली होती का. चला मी कमेंट बघतोय, तुमच्या कमेंट बघूनच पुढे जाणार आहे. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. चला उषा उत्तर नाही, चुकलाले, अभ्यास बढाव असं म्हणताव सर, मग आम्ही उत्तरच देणार. तुम्ही असं जर म्हणलालो सगळ्यांच्या समोर तर मग कसं उत्तर देता आम्ही, देईच ना मग. अंजू मोरे, ब बरोबर आहे पण अ चुकीचं आहे नाही. अक्षता जाधव, ब बरोबर आहे परंतु अ चुकीचं आहे. झालं, अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. झाले, पर्याय संपले. हर हर महादेव. चला बघा आता काय चालू आहे आपलं. आता लोकहितवादी नावाचं मासिक सुरू केलं होतं का, तर केलं होतं. म्हणजे अ कन्फर्म बरोबर आहे, ब चुकीचं आहे. का चुकीचं आहे, बाबासाहेबांनी ते त्यांच्या मूकनायक मधून नाही रे, ते बहिष्कृत भारत मधून प्रकाशित केलं. बहिष्कृत भारत हे बघा प्रश्न लय डेंजर आहेत. बहिष्कृत भारत मधून ते काय केलं होतं, त्यांनी प्रकाशित केले होते.
बहिष्कृत भारत मधून त्यांनी ते पुनर्प्रकाशित केले होते. शतपत्र तुम्हाला बऱ्याच जणाला माहित आहे ही शतपत्रे जी होती ही शतपत्रे त्यांनी बाहू महाजनांच्या कशातून बाहू महाजनांच्या प्रभाकर मधून प्रकाशित केली होती. प्रभाकर मधून काय होत होती प्रकाशित बाहू महाजनांच्या प्रभाकर मधून त्यांनी प्रकाशित केली होती. बाहू महाजनांच्या प्रकाशित केली होती. शतपत्रांची संख्या होती किती 108. लक्षात आलं का शतपत्र 108 होती. आणि या शतपत्रामध्ये जीव ओतण्याचं काम स्त्रियांना समानतेचे विचार देण्याचं काम केलं होतं. यस बरोबर आहे. चला अविधान योग्य आहे पण बाकीच्यावर चर्चा चालू होती आपली. आता जर आपण लोकहितवादींकडे जर गेलो ना तर लोकहितवादीचे म्हणून अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे हे उत्तर आहे याचं. आता जर लोकहितवादीकडे गेलो आपण तर लोकहितवादींचं काय काम आहे तर लोकहितवाद्यांचं लक्ष्मी ज्ञान नावाचं पुस्तक सगळ्यात गाजलेलं आहे. लक्षात आलं का लक्ष्मी विलायतेला चालली. त्याच्यानंतर शतपत्र बघितलेत आपण. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन लक्षात ठेवा ईस्ट इंडिया असोसिएशन दादाबाई नौरोजींची 1866 मधली काय संघटना. या संघटनेच्या मुंबई शाखेचे प्रमुख होते ते बघा मुंबई शाखेचे काय प्रमुख. त्याच्यानंतर लोकहितवादींनी बघा लोकहितवादींनी आर्य समाजाचे प्रमुख म्हणून काम केलंय. आर्य समाजाचे कुठले मुंबईतील प्रमुख म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर एवढंच नाही अजून दुसरं थिओसॉफिकल सोसायटी लक्षात ठेवा थिओसॉफिकल सोसायटीचे मुंबईचे ते प्रमुख होते. किती काम आहे बघा हे ते मुंबईचे थिओसॉफिकल सोसायटीतील मुंबईचे पण त्यांनी प्रमुख म्हणून काय केलंय काम केलेलं आहे. त्याच्यानंतर यांची पुस्तकं बघू आपण. ग्रंथ बघा लोकहितवादींचे ग्रंथ भरतखंड पर्व बघा भरतखंड पर्व. त्याच्यानंतर पानिपतची लढाई याच्यावर झालती आपली चर्चा 2 दिवसाच्या पूर्वीच्या याच्यामध्ये पानिपतची लढाई. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण. त्याच्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास डबल आलं बघा हिंदुस्थानचा इतिहास आत्ताच विष्णू शास्त्री पंडितांचं पुस्तक होतं. त्याच्यानंतर लंकेचा इतिहास ही सगळी पुस्तकं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्ष्मी ज्ञान हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर सुराष्ट्र देशाचा इतिहास हे पुस्तक लक्षात ठेवा प्रश्न याच्यावर येऊ शकते. पुस्तक संघटना वर्तमानपत्र हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. लक्षात आलं का चला. त्याच्यानंतर अजून दुसरं सगळ्यात महत्वाचा ग्रंथ यांचा ग्रामरचना लक्षात ठेवा. ग्रामरचना बी खूप महत्वाचा ग्रंथ आहे. आता ग्रामरचना हे कुणाचा आहे लोकहितवादींचा आहे. आणि दुसरं काय ग्रामगीता बघा ह्याच्यावर मी टेस्ट सिरीजला प्रश्न टाकला होता. ग्रामगीता कुणाची आहे तुकडोजी महाराजांची आहे. तुकडोजी महाराजांची काय ग्रामगीता आणि लोकहितवादींची ग्रामरचना आहे. लक्षात असू द्या. चला बहिष्कृत भारत अगदी बरोबर आहे. चला पाटील गणेश बरोबर. लक्ष्मी विलायतेला चालली हे सांगणारे व्यक्ती तेच होते. झालं. चलो पुढचा क्वेश्चन बघा. झालं. अजून 1-2 क्वेश्चन असतील महत्वाचे. लक्षात आलं. चला ग्रामगीता तुकडोजी महाराज व्यवस्थित बघा. चला काय दिले पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे. डेंजर प्रश्न आहे. डेंजर म्हणजे अति डेंजर प्रश्न आहे. किचकट आहे पण तो तुम्हाला कव्हर करून टाकेल. लक्षात आलं. ते तुमच्यासाठी खूप भारी क्वेश्चन आहे. बघा पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे. पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी त्यांचा जन्म झाला होता. वडील इंग्रजाविरुद्ध लढताना 1818 मध्ये धारातीर्थी पडले होते. बघा हो का पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी त्यांचा जन्म झाला होता. वडील इंग्रजाविरुद्ध लढताना 1818 मध्ये धारातीर्थी पडले होते. 1857च्या उठावात यांचं योगदान होतं. त्यांनी कानपूर मेरठ ग्वाल्हेर झांसी येथे आपल्या अनेक शिष्यांना पाठवले होते. चला उत्तर द्या.
कोण कोण उत्तर किती किती दिले बघू आपण. त्या उत्तरावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील तुमच्या. चला, ज्यांचं ज्यांचं यस अगदी बरोबर आहे. उषा, चलो उषा, गणेश, आशिष, चला प्रियंका, ज्यांनी ज्यांनी उत्तर पर्याय क्रमांक किती दिले, 3 दिले, त्यांचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर आहे लहुजी काय साळवे. लहुजी साळवे यांचं बघा काय झालं. लहुजी साळवे यांचा जन्म 1794 आहे. 1794 ते 1881 हा कालखंड वस्ताद लहुजी साळवे यांचा आहे. ज्यांना आपल्याकडं क्रांतिगुरु आपण असं म्हणतो. क्रांतिगुरु किंवा मग आपल्याकडं आद्य क्रांतिकारक, बरं का, आद्य क्रांतिकारक असं, आद्य क्रांतिकारक असं यांना कोण म्हणतंय तर महात्मा फुले म्हणतात. लक्षात ठेवा पोरांनो, इथं पुरंदर म्हणलं की तुमच्या लक्षात उमाजी नाईक येऊ शकतंय. लक्षात आलं का, उमाजी नाईक येऊ शकतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उमाजी नाईकांना 1832 किंवा 1834 मध्ये इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली आहे. फाशी झाले म्हणजे उमाजी नाईक हे उत्तर असू शकत नाही. हे राघोजी साळवे म्हणजे कुणाचे, वस्ताद लहुजी साळवे यांचे वडील आहेत. लहुजी साळवे यांचे वडील आहेत. आणि आत्ताच इथं सांगितलंय तुम्हाला हो का बघा, इंग्रजाविरुद्ध लढताना 1818 मध्ये धारातीर्थी पडले. हे लहुजी वस्ताद साळवे कुठं धारातीर्थी पडले होते, जेव्हा लढाई झालती 1 जानेवारी 1818ची. ही जी लढाई झालती, कुठली लढाई, कोरेगावच्या लढाईमध्ये इंग्रजाविरुद्ध लढताना ते पेशव्याच्या बाजूने होते. लक्षात आलं का, पेशव्याच्या बाजूने होते ते, पेशव्याच्या बाजूने होते. आणि हे लढता लढता काय पडले, इथं धारातीर्थी पडले. हे धारातीर्थी पडले म्हणून यांना आपल्या इकडं इतिहासामध्ये मांगीर बुवा म्हणतात. लक्षात ठेवा, मांगीर बुवा. एसो मुख्य 2019 चा PYQ, एसो मुख्य कितीचा 2019 चा PYQ आहे हा. कोणता, मांगीर बुवा. यांची समाधी कुठे आहे, यांची समाधी आहे लोणावळ्याला. लक्षात ठेवा, लोणावळ्याला समाधी आहे. कुठं, मुंबई पुणे हायवे, मुंबई पुणे जो मेगा हायवे आहे, ज्यांना आपण कोणता मार्ग म्हणतो, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग जो आहे, ज्याची लांबी आपल्याकडं 94-93 किलोमीटर आहे. 94 किंवा 93 किलोमीटर ज्याची लांबी आहे, तो मुंबई पुणे हायवे किंवा यशवंतराव चव्हाण मार्ग असं त्याला नाव देण्यात आलंय. हा जो आहे तिथं त्यांना मांगीर बुवा म्हणून ओळखलं जातंय किंवा त्यांची समाधी आहे. आणि आता यस महात्मा फुलेंचं, लोकमान्य टिळक, आगरकर, चाफेकर, अगदी बरोबर आहे आशिष. या सगळ्यांना त्यांनी शिकवलंय का, शिकवलंय. बऱ्याच लोकांना त्यांनी काय दिलं होतं, प्रशिक्षण दिले, दांडपट्टा, त्याच्यानंतर पुन्हा काय तलवारबाजी, बघा तलवारबाजी, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण, यांचं अस्त्र होतं गुदुदू. हे जे काही बऱ्याच गोष्टी होत्या हे सगळं त्यांनी इथून शिकवलं होतं. आणि तुम्हाला माहित असावं, लहुजी वस्ताद साळवे यांना हे एकंदरीत शेवटपर्यंत म्हणायचे इंग्रजांच्या विरोधात, मरितो मारितो झुंजेन असे म्हणणारे विदा सावरकर लहुजी वस्ताद साळवे पण होते. मरेन पण पुन्हा या भारत खंडाला सोडवण्यासाठी भारतात जन्म घेईन असं लहुजी वस्ताद साळवे म्हणायचे. लहुजी वस्ताद साळवे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना संरक्षण दिलं, बरं का. महात्मा फुले व सावित्रीबाईंना संरक्षण दिलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना संरक्षण दिलं होतं. लक्षात ठेवा, संरक्षण दिले होते. हे माहीत नसेल अनेक लोकांना, संरक्षण दिलं होतं. जेव्हा अनेक लोक महात्मा फुलेंना किंवा सावित्रीबाईंची निंदा नालस्ती करायचे, त्यांना मारायला यायचे, तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना संरक्षण दिलंय. यांची पुतणी म्हणजे कळतंय का, यांच्या भावाची मुलगी, यांच्या भावाची मुलगी आहे कोण, मुक्ता साळवे. लक्षात असू द्या, मुक्ता साळवे यांनी निबंध लिहिला होता. यांनीच काय लिहिला, निबंध लिहिला. काय निबंध लिहिला होता, अस्पृश्यांवर, बघा अस्पृश्यावर होणारे अत्याचार, अस्पृश्यावर होणारे अत्याचार, दिली जाणारी वागणूक
हे दयनीय आहे, ही दयनीय आहे, ही दयनीय आहे असा निबंध लिहिला होता. लक्षात आलं? हे असा काय लिहिलाय? निबंध लिहिला. लिहिणाऱ्या कोण आहेत? लक्षात ठेवा, मुक्ता साळवे. ह्या यांच्या कुणाच्या? लहुजी साळवे यांच्या कुणाची मुलगी आहे? भावाची मुलगी आहे. ती पुतणी होती, तिने तो निबंध लिहिलेला होता. त्याच्यानंतर 1857च्या उठावात यांनी काही शिष्य पाठवले होते का? तर यस, इथं घेतोय का खाली. हे कुठं पाठवले होते? कोण कोण होते? मांग. त्याच्यानंतर अनेक रामोशी. कुठून? महाराष्ट्रातून. बघा सांगितलं त्यांनी, महाराष्ट्रातून उत्तरेकडे, बघा उत्तरेकडे त्यांनी पाठवले होते, पाठवले होते. पण वस्ताद लहुजी साळवे यांची कुठेच नोंद नाही. का नोंद नाही? तर आपल्याकडं माहित आहे की बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो की बोलणाऱ्याचे आंबाडे विकतात, न बोलणाऱ्याचं सोनं नाही विकत. आणि त्या पद्धतीमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांचं यदा कदाचित इतिहास असावा, अस्पृश्य असल्यामुळं ते यदा कदाचित अडगळीला पडले असावे. पण बऱ्याच लोकांना माहित आहे की लहुजी वस्ताद साळवे यांनी कानपूर, मेरठ, ग्वाल्हेर, झाशी येथे आपले अनेक शिष्य किंवा अनुयायी पाठवले होते आणि लहुजी वस्ताद साळवेने तो लढा दिला होता. हे अतिशय महत्वाचं आहे पोरांनो, हे लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. 1853 मध्ये डॅश डॅश यांनी ब्रिटिश पार्लमेंटला पत्र पाठवून मादक पदार्थाचे उत्पादन व सेवन यावर बंदी घालण्यासाठी विनंती केली. यस, चला पुढचा क्वेश्चन. पाणी का बघू, पाणी घेऊन यायचं ह्याच्यात आणि दमा दमाणार खाली गेलं. शिवरामला बोलो, हल्ले म्हणावते त्याला, ये म्हणाव, हल्ले म्हणावते. दोन मिनिट हा, होईल. कॅमेरा थोडासा हल्ला, होईल होईल, व्यवस्थित होईल. 2 मिनिट वेट करा. क्वेश्चन बघा तोपर्यंत. कॅमेरा हल्ला. होतंय व्यवस्थित होईल. 2 मिनिट वेट करा. यस, चला बऱ्यापैकी आहे, सगळ्यांना माहित आहे. उत्तर पर्याय क्रमांक काय दिले तुम्ही? 3. चला बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. काय नाव? 1853 मध्ये डॅश डॅश यांची ब्रिटिश पार्लमेंटला पत्र पाठवून त्या मादक पदार्थाचे उत्पादन व सेवन यावर काय घालावी? बंदी घालावी. याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं? तर इंग्रजांना एक पत्र पाठवले आणि त्याचं उत्तर आहे कोण? भाऊदाजी लाड. तुम्ही आता आपण लोकहितवादी घेतला, दादोबा पांडुरंग तरखडकर. पाठीमागचं लेक्चर बघा, यांच्यावर भरपूर PYQ आहेत. मागील लेक्चर बघा याच्यासाठी. लक्षात आलं का? पहिलं मला वाटतंय 2 नंबरचं मागील लेक्चर पहा. किती नंबरचं लेक्चर आहे? 2 नंबरचं जे लेक्चर आहे, या लेक्चर मध्ये यांच्यावर संदर्भात माहिती आहे. म्हणून आता तिकडे जायचं नाही आपल्याला. भाऊ महाजन यांच्या संदर्भात पण माहिती आहे. मला वाटतं यांच्या संदर्भात नाही, उद्याच्या दिवसात आहे ते. उद्याच्या दिवसातले हे समाज सुधारक आहेत. भाऊदाजी लाड यांच्या संदर्भात काय? तर आता भाऊदाजी लाड यांनी कशात काम केले तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. यांना आपण महाराष्ट्राचे धन्वंतरी म्हणतो. महाराष्ट्राचे काय म्हणतात? धन्वंतरी म्हणतात. आता महाराष्ट्राचे धन्वंतरी का म्हणतात? तर यांनी कुष्ठरोग यावरचं औषध का शोधलं? कुष्ठरोग यावरील काय शोधलंय? औषध शोधले. कुष्ठरोग यावरील औषध शोधले. कोणत्या झाडापासून? कवठाचं झाड. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे पहिल्या 1845 मध्ये स्थापन झालेल्या ग्रँट मेडिकल, बघा ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, ग्रँट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी ते कॉलेजचे विद्यार्थी आणि हे एकदाच बाहेर पडले. डॉक्टर कोण? आत्माराम पांडुरंग तरखडकर. बघा आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज, आत्माराम पांडुरंग तरखडकर
आणि भाऊदाजी लाड हे वर्गमित्र आहेत. भाऊदाजी लाड हे कोण होते? वर्गमित्र आहेत. लक्षात ठेवा. एकदाच तिथून ते काय पडलेत? बाहेर पडलेत. यस. त्याच्यानंतर पायाभरणी केली का? केली आहे. बरोबर आहे. त्याच्यात भाऊदाजी लाड यांनी ते काम केलं होतं का? होतं. बघा आता भाऊदाजी लाड यांच्या संदर्भात काय सांगता येईल आपल्याला? तर यांचा म्हणजे कुठून आहे ती? तर मांजरे गोव्यामधून आहेत भाऊदाजी लाड. गोव्यामधून यांनी आलेत. गोव्यातला भाग आहे यांचा. बॉम्बे असोसिएशनचे आपण बघितलं होतं पाठीमागे 1852ला जे बॉम्बे असोसिएशन आहे, बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना, ह्या बॉम्बे असोसिएशन नावाच्या संघटनेचे ते कोण आहेत? सचिव होते भाऊदाजी. बघा बॉम्बे असोसिएशनचे सचिव आहेत. दुसरे एक सचिव होते अजून, त्यांचं नाव आहे विनायक जगन्नाथ राव. हे दोघ जण मिळून इथं सचिव म्हणून भाऊदाजींनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं काय? शेरीफ म्हणून पण त्यांनी इंग्रजांकडे काम केलेलं आहे. ईस्ट इंडिया मुंबई शाखेचे ते प्रमुख होते का? होते. त्याच्यानंतर यांचे काही ग्रंथ आहेत. भाऊदाजी यांनी काही पुस्तकं लिहिलेत का? मुंबईचे शरीफ म्हणून काम केलंय त्यांनी. 1874 मध्ये भाऊदाजींचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाहीये. ठीक आहे, जास्त कार्य नाहीये भाऊदाजींचं. चला त्याच्यानंतर यांनी गुजराती मधून पण निबंध लिहिलेत. बघा एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम केलेत. गुजराती भाषेतून पण यांनी काय निबंध लिहिलेले आहेत. चलो ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजात कार्य करणारे महाराष्ट्रातले कर्ते सुधारक कोण? दोन्ही समाजात काम करणारे व्यक्ती कोण आहेत? कर्ते सुधारक. ब्राह्मो समाज आणि काय सांगितलंय? प्रार्थना समाज. बघा ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजात कार्य करणारे, लय महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कर्ते सुधारक, कर्ते शब्दाचा अर्थ कळाला असेल तुम्हाला. दोघांकडेही त्यांनी काम केलंय. ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजात बघा ते काल 1-2 दिवसापूर्वी मला एक सुंदर कमेंट पडले होते. त्या कमेंटमुळेच मग मी सांगितलं होतं तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही बोलत नाहीत की काहीतरी मेसेज टाका कशावर घ्यायचेत क्वेश्चन. त्या क्वेश्चनमुळे मग मी वैयक्तिक आलो समाज सुधारकाकडे. चला क्वेश्चन काय? आशिष. यस. गणेश बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पवन, ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं उत्तर आहे. तुम्हाला माहित आहे का 1-2 दिवसापूर्वी मी एक प्रश्न घेतला होता. आपल्याकडे 1925 मध्ये ना एक सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाचं नाव होतं वायकोम सत्याग्रह. हा जो वायकोम सत्याग्रह मी घेतला होता प्रश्न बघा लेक्चर क्रमांक मला वाटतं 3रं काहीतरी लेक्चर असेल. वायकोम सत्याग्रह झाला होता आणि इथं आदिवासी जाती होत्या कोणत्या? येजवा व कोणत्या? पुलिया. येजवा व पुलिया या जमातींना प्रवेश नव्हता मंदिरात. प्रवेश नाही किंवा मंदिराच्या समोरून जायला एंट्री नाही म्हणून वायकोम सत्याग्रह झाला. आणि याचं नेतृत्व जे केलं होतं त्याचं नेतृत्व करणारे व्यक्ती होते टी माधवन. टी माधवन केलं. तर भरपूर लोकांनी मध्ये काय मारलंय? एंट्री मारलाय. गांधीजी गेलेत, वीरा शिंदे गेलेत, रामास्वामी नाईकर होते याच्यात, ह्या सगळ्यांचं होते. आणि इथं याला सहभागी झाले नंतर याच्यामध्ये सहभागी झाले कोण? वीरा शिंदे. याच्यामध्ये वीरा शिंदे सहभागी आहेत. त्याच्यानंतर महात्मा गांधी सहभागी झाले. त्याच्यानंतर रामास्वामी नाईकर सहभागी झाले. हे जे सगळे लोक सहभागी झाले म्हणून वीरा शिंदे सहभागी झाले म्हणून त्यांचं पुन्हा काय केलं? ब्राह्मो समाजाचे त्यांच्याकडून ब्राह्मो समाजाचे महाराष्ट्रातील बघा महाराष्ट्रातील आचार्य पद काढून घेतलं त्यांच्याकडून. महाराष्ट्रातील आचार्य पद काढून घेतले. याच्यामुळं त्यांचं महाराष्ट्रातलं आचार्य पद गेलंय. रामचंद्र नाही सायली. चला जय शिवराय. रामचंद्र नाही ते रामजी आहेत. हे विठ्ठल रामजी शिंदे कुठले? ते जामखिंडीचे आहेत. लक्षात ठेवा. जामखिंडी कर्नाटक. कर्नाटक मधलं जामखिंडी यांचा जन्म आहे 1873 मधला. जामखिंडी कर्नाटक. हे जे विठ्ठल रामजी आहेत, रामजी म्हणजे कोण? रामजी शिंदे. आपल्याकडे 1857च्या उठावात या इकडे येऊ का? 1857च्या उठावात 1857च्या उठावात जामखिंडीचं नेतृत्व कोण केलते? आप्पासाहेब पटवर्धन.
जामखिंडीचं नेतृत्व आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलं होतं. पटवर्धन यांनी केले. ते रामजींचे मित्र होते. ते रामजी शिंदे. रामजी शिंदे यांचे ते कोण होते? मित्र होते. लक्षात असू द्या. रामजी शिंदे यांचे ते कोण आहेत? हे मित्र होते. कुठलं? कोण? 1857च्या उठावात जामखिंडीचं नेतृत्व कोण केलं होतं? आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलं. हे आप्पासाहेब पटवर्धन रामजी शिंदे यांचे कोण आहेत? ते मित्र आहेत. लक्षात असू द्या. चला, यस, कळालं का? आता विठ्ठल रामजी शिंदे यांचं काम काय? तर तुम्हाला बऱ्यापैकी जरा सगळ्यांना माहित आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे त्यांनी. कितीला केली? 1906ला. हे सगळं कुठे केलं होतं त्यांनी? मुंबईमध्ये. त्याच्यानंतर 1910ला मुरळी प्रतिबंधक सभा. लक्षात ठेवा, मुरळी प्रतिबंधक सभा. हे मुरळी प्रतिबंधक सभाच म्हणजे त्याला आपल्याकडे काय म्हणतो? देवदासी विरुद्ध. देवदासी विरुद्ध भरवलेली परिषद. देवदासी विरुद्ध भरवलेली परिषद आहे. त्याच्यानंतर पुन्हा या व्यक्तींचा आणखी काय काम आहे? हिंदुस्थानचा उदार धर्म निबंध वाचला. त्याच्यानंतर अमेरिकन युनिटेरियनची शिष्यवृत्ती. बघा, अमेरिकन युनिटेरियनची शिष्यवृत्ती. युनिटेरियन ची यांना काय मिळाली होती? शिष्यवृत्ती. प्रार्थना समाजात मोठं काम केलंय. न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकरांमुळे प्रार्थना समाजात. पुन्हा तिथून एक्झिट. त्याच्यानंतर यांना बरेच लोक काय म्हणतात? उपेक्षित कर्मयोगी म्हणतात. उपेक्षित कर्मयोगी म्हणण्याचं कारण खूप अतिशय चांगलं कार्य करणारा व्यक्ती म्हणून विठ्ठल रामजी यांच्याकडे पाहिलं जातंय. पण विठ्ठल रामजी हे मधल्या कालखंडात ते उपेक्षित राहिले. का राहिले उपेक्षित? याच्या पाठीमागचं आपल्याला कारण असं सांगता येईल की तत्कालीन जर विचार जर केला तर हा एक असा गट होता. या गटामध्ये आपल्याला असं सांगता येईल की एक ब्राह्मण वर्ग एक असा वर्ग होता. तो वर्ग यांना ऍक्सेप्ट करायला तयार नव्हता. विठ्ठल रामजी शिंदे मराठा समाजातून बिलॉंग करायचे आणि म्हणून त्यांना ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं आणि अस्पृश्यांना असं वाटायचं की हा सुवर्ण गटात माणूस मोडतोय. दोघांच्या अडगळीला पडलेले विठ्ठल रामजी आहेत. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी आहेत. विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण, काय त्यांचं नाव? जानाक्का शिंदे. या विठ्ठल रामजी शिंदेच्या बहीण आहेत. यांचं शिक्षण पूर्ण, यांचं सगळं शिक्षण त्यांनी कुठून केलं माहिती आहे का? हुजूर पागा. लक्षात ठेवा, हुजूर पागा 1882 मध्ये स्थापन झालेली हुजूर पागा ही कुणाचे? न्यायमूर्ती रानडेंची आहे. आणि याच्या आधी काही वर्षापूर्वी अनाथ बालिका आश्रम होतं. कुणाचं? महर्षी धोंडो केशव कर्वेंचं. महर्षी धोंडो केशव कर्वे आपल्याला लय मोठे समाज सुधारक वाटतात, पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बहीण जानाक्का शिंदे यांना प्रवेश दिला नव्हता. कशामध्ये प्रवेश दिला नव्हता? अनाथ बालिकाश्रमात. अजून बहुजनांच्या मुली शिकण्याची वेळ आली नाही. इथं फक्त ब्राह्मण मुलींनाच प्रवेश भेटतो. परंतु न्यायमूर्ती रानडे किती करते सुधारक होते, किती विचार होता न्यायमूर्ती रानडेंना. न्यायमूर्ती रानडेंनी कधी जातपात मानली नव्हती. रानडेंनी जानाक्का शिंदेंना आपल्या हुजूर पागा शाळेमध्ये काय दिला? प्रवेश दिला होता. यस, हे एकंदरीत हा सगळा भाग आजच्या क्वेश्चनशी संबंधित आहे. आज एकूण 9 क्वेश्चन होते आपले. ते 9 क्वेश्चन आपण घेतलेत. उद्या बरोबर अजून आपल्या 8:15 वाजता भेटू. उद्या यांच्या पुढचे समाज सुधारक तयार करून ठेवा, वाचून ठेवा. लक्षात आलं? उद्या कमीत कमी 5 ते 6 समाज सुधारकावर प्रश्न येतील. याची PDF वगैरे सगळी तुम्हाला मी नोट्स टेलिग्रामला टाकून टाकतो. ठीक आहे? चलो भेटू उद्याच्या लेक्चरला. चला, धन्यवाद. यस, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. अगदी बरोबर आहे. 1917चं जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं, इथं अस्पृश्याचं विधेयक मांडलंय. असहकार चळवळीत काम आहे यांचं, खूप मोठं काम आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये यांना शिक्षा झाली होती, माहितीये का तुम्हाला? पुण्यामध्ये सत्याग्रह केला म्हणून इंग्रजांनी यांना तुरुंगात टाकले. बरेच काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे. नायर आदिवासी जमातींना माणसात आणण्याचं काम, रोटी बँक, कपडा बँक जे चालू केलं होतं त्या लोकांसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदेने गावगाव फिरून रोटी बँक, कपडा बँक हे एकंदरीत सुरू केलेलं काम होतं, जे आज आपण माणुसकीची भिंत वगैरे या नावाने ओळखतो. ठीक आहे? चला, उद्यापासून लवकर या. उद्यापासून लवकर या.
चला ठीक आहे, हो झालं सेशन आपलं, 1च तासाचं सेशन असतंय आणि रोज 8:15 वाजता असतंय. आपण इथून व्यवस्थित जाऊ, लईच अडचण आल्या दिवशी आपलं सेशन थांबेल, शक्यतो थांबणार नाहीये. चला ओके, चलो भेटू उद्या. ज्यांनी आत्ता आलेत त्यांनी सगळं लेक्चर बघून घ्या. चला धन्यवाद. एक फाईल रे, त्याची फाईलच दे नसतो.